जे मुलं नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधीकडे तुमच्याकडे आज घेऊन आलो आहोत। विविध विभागामध्ये 620 पदांसाठी ही जी भरती आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। तर ती कोणती पदं आहेत, जे 620 पदं भरायची आहेत ते कोणते पदं आहेत, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचं आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तरुणांसाठी हा आज खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आज तुमच्याकडे आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट ड मधील विविध संदर्भातील जी पदे आहेत ती भरती केली जाणार आहे। या नोकरीसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहेत ते मागवले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेने या भरती संदर्भाची जाहिरात आहे ती प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य अशा अनेक विभागांमध्ये भरती करण्यात येत आहे। गट क आणि गट ड मधील जी ही भरती आहे ही भरती 620 पदांसाठी आहे। या नोकरीसाठी तुम्ही 28 मार्च पासून अर्ज करू शकता, म्हणजे अर्ज जे करणे आहे ते सुरू झालेले आहे। या नोकरीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 11 मे 2025 आहे। इच्छुक उमेदवारांनी www.nwmc.gov.in या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करण्यात यावे। कोणत्या पदासाठी आणि किती पगार राहणार आहे तर ते बघा। बायोमेडिकल इंजिनियरसाठी ही जी भरती आहे या पदासाठी 41,800 ते 1,32,300 रुपये इतका पगार मिळणार आहे। ज्युनियर सिव्हिल इंजिनियर, ज्युनियर बायोमेडिकल इंजिनियर, उद्यान अधीक्षक, माहिती व जनसंपर्क जे अधिकारी आहेत आणि वैद्यकीय समाजसेवक या पदांसाठी 38,600 ते 1,28,000 रुपये इतका पगार मिळणार आहे। डेंटल हायजिनिस्ट पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपये इतका पगार मिळणार आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे, हे पद वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हीच बघा स्वतःच्या हाताने, ठीक आहे। तर ते बघण्यासाठी बघा, तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता। गुगल क्रोमवरती जायचं आहे, तिथे टाईप करायचं आहे www.nwmc.gov.in ही जी पहिली वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मागे एका कोपऱ्यामध्ये, डाव्या कोपऱ्यामध्ये 3 लाईनी दिसतील, त्या 3 लाईनीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल। तुम्ही सगळ्यात खाली पहा, सगळ्यात खाली आहे सरळ सेवा भरती 2025, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल। तर असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर 3ऱ्या नंबरची जी आहे सरळ सेवा पद भरती 2025 गट ड मधील एकूण 620 पद भरती अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28/3/2025 पासून ते दिनांक 11/5/2025 रोजीपर्यंत आहे, ठीक आहे। तर त्याच्या साईडला तुम्ही इथे पहा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे तुम्ही क्लिक करून तुम्ही जे आहे कोणत्या पदासाठी किती पगार आहे ते तुम्हाला दिसणार आहे, ठीक आहे। तर बघा, अजून मी तुम्हाला एक इमेज दाखवतो, तुम्ही इमेज स्क्रीनवरती बघू शकता। मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरती करण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे। सदर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 620 पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28/3/2025 पासून ते दिनांक 11/5/2025 रोजीपर्यंत आहे। इच्छुक उमेदवारांनी www.nwmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 11/5/2025
या दिवशी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे। प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर बघा, दुसरी इमेज बघा, परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। संभाव्य बदलाबद्दल वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल। ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी। तसेच संवर्गीय भराव्याची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, शर्ती व अटी, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण, तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतची मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतची जी माहिती आहे त्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे। जे तरुण इच्छुक आहेत नोकरी करण्यासाठी तर त्यांच्यासाठी ही जी आहे आज सुवर्ण संधी आहे। ठीक आहे, 11 मे पर्यंत हा ऑनलाईन अर्ज चालू आहे। जे इच्छुक आहेत त्यांनी CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा कोणत्याही कम्प्युटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे, ही भरती निघालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये। ठीक आहे, लवकरात लवकर अर्ज करा। ज्यांचं शिक्षण झालं आहे इतकं ते जे शिक्षण वयाची अट वगैरे सगळं त्या वेबसाईटवरती त्या संकेतस्थळावर दिलेली आहे। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।